हे जी शाळा आसा ती म्हाका दिसता वडिलोपार्जी तशी कितले वर्षां आसतली म्हाका दिसता आजोबा पणजोबाच्या कारकिर्दी पासून ती तर आजोबा बाबाच्या फाटल्यान तर म्हाकाय खबर आसा चालू आसा आमची आणि जवळ जवळ मी आधी तरी खूप असले गणपती आता काय काहीतरी कारणाला ते जायना व्यवस्थित तरी पण 600-700 गणपती दर वर्षा करतो. बाबा तुमचे नाव कशें? रमेश गणपत शेख बांद्रेकर. आता आम्ही पळयता गोंयानूच म्हणया नाका आमच्या पेडणे तालुक्यान जर हायस्ट गणपती कोण करतात जाल्यार आमचे रमेश शेठ मांद्रेकर करता ही फेमस शाळा. हय हे गणपती तुम्ही केन्नापासून सुरू करता आणि कितले वर्साक गणपती करतात तुम्ही? आम्ही हे गणपती सुरू म्हणजे जून महिन्यात आता काय पाऊस लागल्याशिवाय काय माती भिजाना माती भिजली काय हे करतात तरी पण आम्ही यंदा जुनाच्या 15 तारखेक सुरू गणपती केल्ले आणि आमची ही गणपती करपाची हे जी शाळा आसा ती म्हाका दिसता वडिलोपार्जी तशी कितले वर्षां आसतली म्हाका दिसता आजोबा पणजोबाच्या कारकिर्दी पासून ती तर आजोबा बाबाच्या फाटल्यान तर म्हाकाय खबर आसा चालू आसा आमची आणि जवळ जवळ मी आधी तरी खूप असले गणपती आता काय काहीतरी कारणाला ते जायना व्यवस्थित तरी पण 600-700 गणपती दर वर्षा करतो. दर वर्सा करतात आणि फक्त चिकण मातीचे करतात तुम्ही गणपती? फक्त चिकट माती प्लास्टर ऑफ पॅरिसची एक औषधाक मूर्ती तुमगेर मेळना. कितें सांगूंक सोदता हेचेर? आता गोंयान खुबश्या ठिकाणी आणि पेडण्यानूय आमच्या काही चित्रशाळांनी पावले ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे त्यामुळे ते विसर्जन करताना काहीतरी अडचणी येतात. विसर्जन करताना काय ते मेन म्हणजे पहिली बुडणं ना आणि जर वाहतं पाणी असा जाल्यार दवरल्या बरोबर ताबडतोब वाहन वयतात. समुद्राच्या ह्याच्यात जर बुडेले विसर्जन कोणी केला तर ते भरती ओढती येतात तेव्हा तर ते तळावं लागतं. आता काही ठिकाणी बुडवपाची व्यवस्था केला काहीतरी भितर घालून बुडयतं पण ते काय विरघळणच ना. सरकारान कितें करचें पडटलें किंवा गणेश भक्तांनी कितें करचें पडटलें हेचेर? गणेश भक्तांना म्हणजे जे गणेश आता ग्रामीण जे कलाकार आहात म्हाका दिसता गेल्या 25 सप्टेंबराक आमची हेतून कला संस्कृती खात्यान एक सगळ्या गणपती घरांची मिटिंग बोलयल्ली ओके आणि ते काहीतरी चेक वगैरे तो कार्यक्रम त्यांच्यानी दवरलेलो आणि त्या कार्यक्रमाक म्हाका थंय भाषण म्हणजे माहिती सांगपाची हे मेळटा फक्त मी सगळे आमचे जमले तितक्या कलाकारांक सांगला ह्या ग्रामीण भागातले जे कलाकार माती काम करणारे त्यांना ही भरपूर ठोकर बसलेली असा आणि जे कोण असे दलाली करतात गणपती हाडून विकतात त्यांचं जे आता तेव्हा सरकारान हेचेर काहीतरी बंधन करून काहीतरी व्यवस्था करूची असं मी त्यांना सांगला पण म्हाका दिसना सरकार आपले प्रयत्न करता. त्यांच्यानी हाली आता पोल्युशन बोर्डाचा एक हे काढला. पोल्युशन बोर्डात ह्याच्यातली काय ह्या कळते आयडिया काय ना काय कळते म्हणजे तुम्ही 1 लाईन करा आम्ही काय करूंक ना असं 1 लाईन पोल्युशन आमच्याकडे जर कोणी इलेले आमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस एकच गणपती त्यामुळे काय संबंधच ना. काय संबंध ना गव्हर्नमेंटान जर स्ट्रिक्ट करता सांगतात पण म्हाका आता म्हाका सगळ्यावर गणपती पावले असत. आणि म्हाका सांगा बाबा तुम्ही ही माती हाडटात पळय ही माती चिकण माती खंय मेळता काय तुमच्या शेतान आसा ही स्पेशल माती? मांद्र्यात माती मेळटा थोडे असत नाही ती माती काढून विकतात ती मांद्र्यातली व्हरतात आणि आम्ही काढतो ती आमच्या शेतातलीच माती काढतो. आमका जाय तितकीच आम्ही काढतो आम्ही कोणा काय दिनो ना आमका जाय नाही ती म्हणतो दिनो ना अशी. ही माती आता बाबा कितली वर्सां मेळोंक शकता मागीर ते खड्डो पडलो काय थंय कितें तयार करप ती माती कशी भरून शेत काढप? आता काय करतो खड्डो बांधलो का दुसरी माती व्हरान ते आधी दवरतो आणि व्हरान पुरतो सोमती पुरप म्हणजे पुन्हा शेत उपतो. म्हणजे पहिली जो एक थर असतो एक हातभर तो काढून आम्ही ते एक दवरतो आणि दुसरी माती घालतो आणि ती माती पुन्हा याच्या वयर घालतो म्हणजे शेताची असली तशी जाता. मग थंय परत माती असली चिकण माती निर्माण पुन्हा जावची ना कशी जावची ना की वर्षातून जावची ना. आता मगेर समज भविष्यान काही वर्षांनी जर चिकण माती मेळना जाल्यार मगेर काय पर्याय करचो? चिकण माती मेळना जाल्यार आणखी आजूबाजू खंय काय मेळना ना जाल्यार मग लोक काय करतले पुन्हा प्लास्टर ऑफ पॅरिस. पण गव्हर्नमेंट सांगता स्ट्रिक्ट पण तितके आता शक्य जावचा ना गव्हर्नमेंटाकडे जावचे ना. लोकांनी जवळजवळ ऑलरेडी हाडलेले आहेत गणपती आणि तितके मातीचे गणपती करून सुद्धा पुन्हा जावंक जाय न्ही. बरोबर असं पण आमच्या ग्रामीण भागातले जे कलाकार आहात त्यांना मस्त हो ठोकर बसतात ही अशी. ओके न्हू आता भुरगे म्हणटा आमकां व्हडलो गणपती जाय आणि तो हलको गणपती जाय
पहिली व्यवस्थित लोकांचे वाट्यो बी असले, वाट्यांनी गाडयो वयताले. आता तशे गाडयो ना म्हणून लोकांक ते अवजड गणपती व्हरपाक त्रास जाता म्हणून ते हलके व्हरता. तो मागीर ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींकडे वळता. हेतून कितें तथ्य हा बाबा? जी आता एक आवड झाली हा गणपती मोठो आणि हलको जावना. तर एका फॅमिलीन जर आदली घातलीची मोठी कुटुंब असली तर खूप फॅमिली असली आणि ते आपणाक जावं त्याप्रमाणे गणपती करणं उठून भरत म्हणजे एक आवड असली. म्हणजे आम्ही तो गणपती मातीच्याच पूजया. आणि माझा तर सांगणं असं काय तर आम्ही जर भावभक्तीन जर आम्ही गणपती पुजतलो जाल्यार मातीच्याच गणपतीचं पूजन करू. ह्या शास्त्रान सुद्धा सांगलेला असं. ओके. आणि ह्या क्षेत्रात नवीन कलाकार येतात बाबा किंवा नवीन चित्रशाळा तयार झाल्या तुमच्या हेतून खंय उगडास येता तुमका? आमच्याकडे आमचे बाबा बी असताना किंवा आमच्या असताना जे भुरगे कोण शिकून गेले त्यांच्या आता नवीन नवीन शाळा घातल्या आणि करतात असे. तरी आम्ही सुद्धा कोणा सांगतो येऊन शिकतात शिकाय पण कोणाची आवड असते कोण येऊ शकतात नाही. बरोबर. आणि कितें सांगूंक सोदता नवीन कलाकारांक ह्या क्षेत्रांत येत जाल्यार तेंचे करियर किंवा हो व्यवसाय मागीर समज गणपती जाल्या नंतर आणि कितें मूर्ती करावे घडोवंक शकता तेंच्या भुरग्याकडे तिने कितें करचें पडटलें भुरग्यांनी? त्यांनी जर एक काम करा मनान जर ठाम निश्चय केलो मी हे कलेन लक्ष घालतले आणि ही कला जोपासून मोठी वाडयतलो जाल्यार गणपतीचो सिजनेबल काम आसा आता जातात. आणि गणपतीचं पूर्ण वर्षभर करून दवरले जाल्यार ते ह्या टिकूनच ना कित्याक खंय तरी मातीक मातशी क्रॅक बी जावंक शकता असं जावंक शकता. त्या मातीच्यार अवलंबून न लागता आणि त्यांच्यान जर कसले ह्या केलो चित्रकला आणखी दुसरे कसले चित्र फिगर करचे सिमेंटचे असे जर तेतून जर लक्ष घाली जाल्यार काहीतरी तांकां हे जावंक शकता पण नुकसान जावचा ना असं बरो फायदोच जावंक शकतो. येस. ओके. थँक्यू. थँक्यू. तुम्ही ह्या व्यतिरिक्त मूर्ती व्यतिरिक्त कितें करतात? ह्या व्यतिरिक्त म्हणजे आधी मी ते प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे जे शोपीस बी असे करलो मातीचे पीस बी असे ते भट्टे ते आता काय शक्य जायना. शक्य ना. असे काय 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 करतो. वृंदावन तुळशी वृंदावन बी करतात. करतो पुन्हा कृष्ण असतात पूजा सरस्वती दुर्गा देवी हे काम चालू असतं काय ना काय चालू असतं काय जे उत्सव असतात त्यांना चित्ररथाची मूर्ती हवी हे करप चालूच असतं. हे आता तुमच्या चित्रशाळेन तुमची फॅमिली गणपती करता काय भायले कामगार तुमका काडचे पडटा? फॅमिली म्हणजे भावाची भुरगी सगळे जे तितके करतात आणि भायले कामगार आम्ही हाडटा. आमच्याकडे आता खूप वर्ष आली ते मळेवाडचे पासर आमच्या समाजाचे येतात त्यांना आम्ही पहिले असं शिकले आणि ते व्यवस्थित काम करतात. मग हो व्यवसाय परवडटा बाबा 2-3 महिने काम असता मागीर तेचेर फुडें आता काय हो धंदो म्हणजे आमचो वडिलोपार्जित कसो धंदो हा. पण एक समाधान आता की इतक्या गणेश भक्तांचे पाय आमच्या लागतात आणि इतक्या गणेश भक्ती मूर्ती आमच्याकडे पुजतात त्या एक आमकां समाधान गावता. काय असतं ठराविक ना फायदो ना तोटो असो पण काही आताच्या परिस्थितीत जर बघला जाल्यार लोक चांगली किंमत दितात पण लोकांक काय जाय तशी मूर्ती करून दिवंक जाय कलर करून दिवंक जाय जाल्यार पैशाचो काय प्रश्न नसता. ते मागीर वाहनपाण बी तशें काय करिनात कमी जास्त पण तांकां काय जाय ती मूर्ती अशी आहे कोणी फोटो हाडून दिता आमकां तशी करची पडटा. ती मागीर तुमकां हस्तकलेनूच करची पडली. ती सगळी हातीनच साचो बी काय वापर जायना ताका काय वापर जायना. तेतून तुमचो टाइम पिड्ड्यार जाता काय? टाइम पिड्यार जाता म्हणजे हे मूर्ती करता जाल्यार कमीत ते 2-3 दीस तरी जाय कंप्लीट हातीन करपाक. आणि मोल्डिंगचे काय एका दिसाक 2-3 तरी जावंक शकतात. आणि बाबा आम्ही पळयता तुम्ही राजकारणानूय आशिल्ल्यात तुम्ही पंच जाल्यात हायस्कूलचे एकदा तुम्ही मेंबर सुद्धा आसात. आणि पहिली खंय कांयना स्त्री कलाकार मेळनासली तुम्ही नाट्यकलेन ते स्त्री भूमिकाय करताले. हो सगळो ताळमेळ कसो बसयताले तुम्ही बाबा? म्हणजे पहिली आमकां आवडली पहिली असं काय स्त्री पार्टच केलं आमच्या वाड्याक जी शिगम्या नाटकां करची पडटा स्त्री पार्ट कोण तयार केलं आमचे बाबा पहिली स्त्री पार्ट काढली त्याच्यामुळे आमकां आवडलं तेव्हा मी सुद्धा पहिली स्त्री पार्टच करी असं. त्याच्यानंतर बाबा आमच्या राजकारणात आसले पंचायतीत 15 वर्ष असले. त्याच्यानंतर आमकां ती आवडली मी राजकारणात 10 वर्सां असलोय मंडळाचो अध्यक्ष असलो म्हणजे खूप कार्यक्रम आहे. हस्तकला गटाचे मी संचालक म्हणून केलंय काम. आणि आता सध्या जी मल्टीपर्पज कपिला सोसायटी हा तो पार्सेकर सर तिचे डायरेक्टर आणि चेअरमन आहात ते आणि मी व्हाईस चेअरमन आहात सध्या. व्हाईस चेअरमन आसा. ओके. कितली वर्सां करता तुम्ही मूर्ती? आम्हाला 10-12 वर्ष आहे. इथंच करतात काय आणि कुठं तरी? इथेच आम्ही चालू केली.
आणि मला सांग मग गणपती झाल्यानंतर कसला व्यवसाय करताय काय? गणपती झाल्यानंतर आम्ही तुळशीचं काम, तुळशीचं संदीप शेठ काम. मांजरेकर. हा त्यांच्याकडे असतात. ही आता एखादी मूर्ती ही आता फार्म हे आमचं हे वापरून केलं जातं की हाताने केली जाते खायची ही मूर्ती? हे आम्ही साच्यातली साच्यातली. हो हाताने सगळं करतोय. हाताने करायला ना एवढीच मूर्ती किती वेळ लागेल किंवा किती दिवस लागतात? पूर्ण करायला मूर्ती 2 दिवस लागणार. 2 दिवस. ही किती फूट आहे? ही 3 फूट आहे. 3 फूट. म्हणजे तुम्ही वर्षभर इथंच काम करता? हो ओके. बाई तुझं नाव कसं आहे? सचिन रामदास कुंभार, तुम्ही कुठून? मळेवाड. मळेवाड. तुम्ही आता इथे किती वर्ष काम करतात? तरी झाले 10 वर्ष झाली. 10 वर्ष. चतुर्थीनंतर काय मग? चतुर्थीनंतर दशावतार आहे. हा दशावतार पण करतात तुम्ही? दशावतार नाटकामध्ये आता तुम्ही किती साल तुम्ही किती वयाचे असताना त्या क्षेत्रामध्ये आलात? झाले तरी 5 वर्ष झाली. 5 वर्ष. आता किती वर्षे करतात तुम्ही नाटक दशावतार? तरी 5 वर्ष करतो. किती प्रयोग झाले असतील साधारण? झाले 50-60. 50-60. कुठं कुठं करतात? गोव्यात की गोव्याबाहेर? गोव्यात, महाराष्ट्रात, म्हणजे वरती आंबोली बी त्यासाठी. हां. जे काही नाटकामध्ये जे तुम्हाला मानधन मिळतं ते तुम्ही समाधानी आहात त्यातून? हो समाधान. काय अडचण येत नाही? नाही. कसल्या भूमिका करतात तुम्ही? लेडीजच्या भूमिका करतात. लेडीजच्या ज्यावेळी तुम्ही भूमिका करत असतात ना त्यावेळी ती लेडीज कशी चालते, कशी बोलते, काय एखादा अनुभव घेतात की मग कसं काय? सराव झालेला असतो ना. शिकवतात ना पहिलं. हां तुम्हाला शिकवतात. एखादा दशावताराचा प्रयोग असतो बघा, तुमच्याकडे कसले संवाद नसतात किंवा स्क्रिप्ट नसते, मग ही कथा केव्हा तुमच्या मनात घातली जाते? किंवा एखादा आजचा प्रयोग असेल तो आज अमक्या याच्यावर आधारित करायचं आहे हे केव्हा सांगितलं जातं तुम्हाला? त्यांच्या तालमी असतात का की डायरेक्ट तुम्ही नाटक करतात? तसं थोडं तालमी असतात. पहिलं शिकवतात, नंतर सांगतात ना आधी. हां ओके. कथा सांगतात ना आधी. कथा सांगतात कसं काय करायचं तिथे. बरोबर. ते संवाद लेखी नसतात? हो संवाद असतात लेखी. लेखी नाही. मग ते तुम्ही कसे काय करतात? अभ्यास कसा असतो तर? तिचा अभ्यास केलेला असतो पहिलं. गणिताचं वाचन बी. हा तुम्ही केलेलं असतात. अचानक समाजाचा एक प्रयोग आहे आणि अमक्या याच्यावर करायचा आहे, अमक्या पौराणिक कथेवर, तो कसा केला जातोय? काय अडचणी येतात किंवा त्याची कथाच मला माहीत नसते अशा वेळी? थोडं अडचणी येतात. अडचण केलेलं सराव असतो ना थोडासा. हा त्यामुळे काही अडचण येत नाही. अडचण काय. आणि तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून काय कलाकार म्हणून तसं काय मानधन वगैरे तसं काय मिळतंय? पण वर्ष झाल्यानंतर 65 वर्ष. हा 65 वर्ष झाल्यानंतर. ओके ओके थँक्यू. नमस्कार. सध्या आम्ही आहोत मांजरे देऊळवाडा या ठिकाणी आणि एक प्रसिद्ध मूर्तिकार चित्रकार रमेश शेठ मांजरेकर यांच्या चित्रशाळेमध्ये आम्ही आहोत आणि मागच्या पूर्वजांच्या कार्यकाळापासून ही पारंपरिक कला ते आजही टिकून ठेवत आहेत. या ठिकाणी फक्त चिकण मातीच्या मूर्त्या आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि या चित्रशाळेत दरवर्षी 700पेक्षा जास्त चिकण मातीच्या मूर्त्या तयार करत असतात. आजकाल जर आपण बघितलं सगळीकडे चित्रशाळेंच्या केंद्र म्हणजे विक्री केंद्र सुरू असतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विकून व्यवसाय करतात आणि ते खरं म्हणजे मूर्तिकार चित्रकार नसतात, ते व्यवसाय म्हणून त्या मूर्त्या विकत असतात. परंतु आपण जर या चित्रशाळेला भेट दिली तर या ठिकाणी आपल्याला औषधाला देखील एखादी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती सापडणार नाही. हे या चित्रशाळेचं वैशिष्ट्य आहे. रमेश शेठ मांजरेकर यांचा इतिहास जर आपण बघितला तर पूर्वी जे आपले नाट्य कलाकार असायचे, नाट्य स्त्री कलाकार, त्या काळात नाट्य स्त्री कलाकार जास्त नसत, त्यामुळे पुरुषाला स्त्री भूमिका करायची
समय मिळत असे, संधी मिळत असे आणि त्या दृष्टीतून रमेश शेठ मांजरेकर यांनीही त्या काळात स्त्री भूमिका करून आपलं नाव त्या नाट्यक्षेत्रातही कमावलेलं आहे. केवळ कला जोपासण्या पलीकडे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंच, उपसरपंचापर्यंत मजल मारली. सहकार संस्थेमध्ये ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. असे अनेक क्षेत्रामध्ये त्यांची गरुड भरारी घेतली जात आहे. सरकार एका बाजूने म्हणतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यावर कडक निर्बंध येतील, परंतु जर आपण पूर्ण विचार केला, गोव्यात किती मूर्त्या लागतील प्रत्येक घरोघरी पूजायला आणि एवढी क्षमता हे मूर्तिकार मूर्त्या तयार चिकण मातीच्या करून देतील काय, हाही एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सरकारने विचार करत असताना जे चिकण मातीचे मूर्ती करतात त्यांनाच अनुदान, भरपूर अनुदान द्यावं. 200 रुपयापेक्षा त्यांना जर मूर्ती मागे 300 किंवा 400 रुपये अनुदान दिलं तर जास्तीत जास्त नवीन कलाकार पुढच्या वर्षी या चिकण मातीच्या मूर्तीकडे वळतील, मूर्त्या तयार करतील आणि एक नवी एक पहाड उजाडेल, जेणेकरून या भागात आपल्याला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कुठेच चित्रशाळेमध्ये दिसणार नाही. त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.